आमचं म्हणणं आहे की रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची मदत करा किंवा त्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या। मयत शेतकरी जे आहेत त्यांचा आता फार्मर आयडी होत नाहीये, त्यामुळे त्यांच्या वारसांनाही कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले त्यांचाही कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा। या मागण्या घेऊन लवकरच मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ऑगस्ट महिन्यामध्ये उभं करणार आहोत आणि त्याचा एल्गार आम्ही कोल्हापूरमधनं त्या ठिकाणी पुकारणार आहोत। आणि तरुण शेतकरी नेते जे आहेत ज्यांच्यामध्ये लढण्याची उमेद शिल्लक आहे, अजून जे निराश झालेले नाहीत आयुष्यामध्ये, अशा तरुण नेत्यांना एकत्रित करून कोल्हापूरमधनं राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आम्ही लवकरच या महिन्यामध्ये करणार आहोत आणि सगळ्या तरुण शेतकरी नेत्यांना आम्ही एकत्रित करणार आहोत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून 17 लाख शेतकरी बांधवांची यादी देखील आली आहे। पण ही पहिली यादी आली ज्यामध्ये 17 लाख शेतकरी बांधव पात्र झाले व यामध्ये पहिल्या यादीत थकबाकीदार शेतकरी आहेत ज्यांचे 2 लाख रुपये कर्जमाफी देखील होणार आहे। त्यामध्ये वन टाइम सेटलमेंट सुद्धा होणार आहे। वन टाइम सेटलमेंट म्हणजे ओटीएस कर्जमाफी, ज्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांचे 2 लाखापर्यंत कर्जमाफी होईल व जे वरचे जी रक्कम आहे त्यांनी बँकेत भरल्यानंतर त्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी होणार आहे। 2019 पासून असलेले थकबाकीदार शेतकरी बांधवांना नक्कीच हे आनंदाची अपडेट असणार आहे। त्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी होणार आहे। परंतु जे नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळणार असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। आम्ही कर्जमाफीसाठी पात्र असून सुद्धा किंवा आम्ही कर्ज भरतो नियमितपणे म्हणजे आम्ही पाप केला आहे का, असं देखील शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे। यावरती शेतकरी नेते रविकांतजी तुपकर यांनी देखील आता आवाज उठवलेला आहे। आम्ही आंदोलन पुकारणार आहे असं देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। पण जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। पण हे अनुदान कमी असून त्यांनाही 2 लाख रुपयाची कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे। याची दखल सरकारने घ्यावी, अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे। तर ज्या शेतकऱ्यांना 2019 मधील कर्जमाफीचा लाभ मिळाला त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत कर्जमाफी योजनेत लाभ मिळणार आहे। ही आनंदाची गोष्ट असून याबद्दल सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं आहे। पण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर या कर्जमाफी योजनेत मोठा अन्याय झाला आहे असे क्रांतिकारी नेते शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांतजी तुपकर यांनी म्हटलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमचं मत काय असणार आहे नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे। कारण जे मयत शेतकरी बांधव आहेत त्यांचे देखील फार्मर आयडी क्रिएट होत नसल्यामुळे, जनरेट होत नसल्यामुळे जे वारसदार आहेत त्यांना तरी शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळायला पाहिजे आहे असं सुद्धा माननीय रविकांतजी तुपकर यांचं म्हणणं असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आता आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे व जे शेतकरी बांधव म्हणजे पूर्णपणे उभारतील त्यांचा पाठिंबा नक्कीच पाहिजे आहे। कारण शेतकरी बांधवांसाठी रविकांतजी तुपकर असो किंवा जे शेतकरी नेते आहेत ते उभे राहत आहेत, लढत आहेत व जे तिन्ही कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना देखील या योजनेचा कर्जमाफी योजनेचा लाभ मिळायला पाहिजे आहे। कारण तिन्ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी होती, त्यानंतर महात्माजी ज्योतिराव फुले ही कर्जमाफी होती व आता ही तिसरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आहे। या तिन्ही कर्ज माफी योजनेमध्ये ज्या शेतकरी बांधवांना लाभ मिळाला नाही त्यांना 100% या कर्जमाफीमध्ये कर्ज माफ झालं पाहिजे आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आपल्या योजनायात्रा चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच शेतकरी बांधवांसोबत आहोत, शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवत आहोत। त्यामुळे नियमित कर्जदारांवर अन्याय चालणार नाही। 2 लाख रुपये अनुदान द्यावे, जे काही म्हणणं आहे ते नक्कीच पूर्णपणे सरकारने लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचं असणार आहे। कारण एक एक पैसा जोडून शेतकरी बांधव कर्ज भरतात, बरं जे कर्ज भरतात त्यांच्यावरतीच हे अन्याय झालेले दिसून येत आहेत। कारण जे कर्ज भरतात त्यांनी पूर्ण पैसे भरलेले आहेत, मग त्यांना फक्त 50,000 जे काही अनुदान मिळणार आहे, प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे ते कमी आहे। तुम्ही म्हटलं होतं सरसकट आम्ही कर्जमाफी करू, सरसकट आम्ही 7/12 कोरा करू, मग ते कुठे गेलं असं सुद्धा सवाल शेतकरी बांधवांचा असल्यामुळे नक्कीच शेतकरी बांधवांमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे आणि जी कर्जमाफी यादी आहे त्यामध्ये तफावत दिसत आहे। बरं, आता ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी झालेली आहे, थकबाकी रक्कम जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तर आनंदाची अपडेट आहे, त्या शेतकरी बांधवांसोबत सुद्धा आपण आहेत। पण जे नियमित कर्ज भरतात त्यांच्यावरती नक्कीच इथे अन्याय चालणार नसल्यामुळे नक्कीच शेतकरी बांधवांनी एकत्रित यावे। तुमचं जे म्हणणं आहे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करून आपल्या योजनायात्रा चॅनलला व पेजला लगेच फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।